नमस्कार दर्शक हो, आपण आता आहोत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे या गावामध्ये. काही पर्यटक आपल्यासोबत आहेत. आपणच दादा पर्यटनाचा आनंद घेतलाय, कायाकिंगचा आनंद घेतलाय. कसं वाटलं, नेमका अनुभव कसा होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईच्या धाकधूडच्या दुनियामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता वगैरे मोठ्या प्रमाणात वाढते. सो 1-2 दिवस मुंबईहून गावावरून सफर करून इथे आनंद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. खूप मजा वाटली. इथं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग म्हणा किंवा इतर पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. खूप एन्जॉय करतायत. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केला. बरं, कांदळवन सफारीचा पण आनंद घेतलाय. नेमकं कसं वाटलं त्यावेळी? खूप सुंदर, खूप सुंदर. खूप मोठ्या प्रमाणात मस्त एकदम वातावरण फुल चांगलं मोठं एन्जॉयमेंट केले आम्ही. बरं, मुख्य प्रश्नाकडे येतो आहे. प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत? आपल्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात. एक पर्यटक म्हणून आपली काय अपेक्षा? सर्वप्रथम बोलायला गेलं तर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग उपस्थित आहे बघा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट टॉयलेट वगैरे अवेलेबल नाही आहेत बघा. एक दुरवस्था झाली आहे. त्या संदर्भात माझं असं वैयक्तिक मत आहे की ती सुधारणा झाली पाहिजे. बरं, या ठिकाणी स्थानिक देखील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. टॉयलेट्स असतील किंवा काही बेसिक ज्या सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. चेंजिंग रूम्स वगैरे या ठिकाणी नाही आहेत. आपण काही यासाठी प्रयत्न केला होता का? या ठिकाणी बराच वेळा आम्ही प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये म्हणजे याच्यामध्ये आहे ते, पण आम्ही या ठिकाणी बरेच प्रयत्न केले या ठिकाणी, पण कुठे यश आलं नाही. पण या सर्वांच्या तुमच्यासारख्या या माध्यमातून आमचा म्हणजे या नेत्या किंवा आमचे जे नेते मंडळ आहेत त्यांच्यापर्यंत एक प्रश्न गेले पाहिजेत की खवणे गावातच सारे पर्यटन आहे, हजारो लोक येतात, पण या ठिकाणी जो प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी टॉयलेटसारखा या येणाऱ्या आमच्या आया बहिणीसारख्या आमच्या आहेत. जशा आमच्या आया बहिणी आहेत तशी ती तिथली येणारी लोक आहे आमचे मायबाप पर्यटक, आणि त्यांना जरी दुरावस्था म्हणजे जे त्यांचं टॉयलेटसारखे प्रश्न, गंभीर प्रश्न हा टॉयलेटचा किंवा आमचे चेंजिंग रूमचे आहेत. या ठिकाणी शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आमच्या ज्या काही गरजा इथं येऊन आम्ही त्यांना सांगू शकतो, आम्हाला हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी ही चांगली खर्चिक गोष्ट होते. आणि या ठिकाणी हे शासनानेच या ठिकाणी आणलं आणि आज त्याची दुरावस्था बघा काय झालेली आहे. हे आमचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब आहेत, यांच्यापर्यंत हे तुम्ही पोचवा. आमचं एक कसं आहे, एक प्रकारचं आम्ही या ठिकाणी एका बाजूने पर्यटन चांगला व्यवसाय खवणे गावामध्ये अनेक तरुण असे याच्यामध्ये आलेले आहेत, व्यवसाय करतायत. चांगले आहे, एक दुकानाचे व्यवसाय चांगले आणि चांगल्या रोज निर्माण झालं आहे. पण दुरावस्था म्हणजे ही शासनाकडून आम्हाला सर्वात मोठी मदत होईल, जेणेकरून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी चांगलं चेंजिंग रूम, टॉयलेट हा गंभीर प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे, आम्ही एक स्थानिक या ठिकाणचं ग्रामस्थ योगेश्वर माझं नाव आहे. तर आणि या ठिकाणी हे जे काय हे जे दिसतंय वास्तव, हे तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोचवा. आणि हे सर्वांनाच या ठिकाणी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. जे काय आमची मागणी आहे, या ठिकाणी बरीच लोक आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. अशावर हे चांगले तुम्हाला दिसत आहेत. हे सुद्धा शासनाने ते अनुदानित म्हणजे ते आणले होते, पण या ठिकाणी दुरावस्था होऊन इथं दुर्लक्ष केला सर्व, आणि हे गंज पकडून अशा प्रकारे खराब झाले. आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती केली, तुम्ही मिटिंगला इथं सांगून नाही, वास्तव दिसतंय. पर्यटक आम्हाला विचारतात की काय तुम्ही करताय, काय चाललं आहे, पण आम्ही काय बोलू शकत नाही. पण या ठिकाणी सर्व जे काय आमचे नेते मंडळ असतील, कोण असतील इथले प्रतिनिधी, त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन जो काय आमचा प्रश्न आहे आता त्यांपर्यंत पोचवा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळू द्या, एवढी माझी विनंती. लोकांना घरी नेतो आहोत चेंजिंग रूम, बाथरूमसाठी. इथून जवळजवळ 5-10 मिनिटाच्या वाटेवर नेतो आहोत. इथे काहीच सोय नाही आहे. धन्यवाद आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी. तर दर्शको, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी चेंजिंग रूम असेल किंवा बाथरूम असतील, टॉयलेट्स असतील, त्याची बेसिक ज्या सोयीसुविधा असतात ती सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. ती सोयीसुविधा लवकरात लवकर या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. आबा खवणेकरसह चिन्मय घोगळे, सिंधुदर्पण, खवणे.